आपल्या शहरात, गावात, आपल्या परिचयाच्या येण्या जाण्याच्या मार्गात अनेक अशी ठिकाणे असतात, त्यांच्या माहितीबद्दल आपण अनभिज्ञ, अपरिचित असतो. अशाच काही स्थळांची महती आणि माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित, रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आपल्या सनातन धर्माचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. इथूनच आपल्या हिंदू संस्कृतीला सुरुवात या वेदांच्या माध्यमातून झाली असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवदेवतांचे असंख्य मंदिरं आहेत, पण वेदांना डेडिकेटेड, वेदांसाठी बनवले गेलेले अशी मंदिरं फार दुर्मिळ आहे. अशाच एका दुर्मिळ मंदिरापैकी एक मंदिर आहे आपल्या नाशिकमध्ये, ते म्हणजे वेद मंदिर. तर चला, आज आपण ह्या वेद मंदिराला भेट देऊ, दर्शन घेऊ. ह्या वेद मंदिराची एक आणखीन विशेषता म्हणजे ह्या वेद मंदिरामध्ये जगातल्या सगळ्यात जुन्या समजणाऱ्या पुस्तकापैकी एक पुस्तक ठेवलं गेलेलं आहे. आणि हे पुस्तक कोणतं आहे ते पण आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला, माझ्याबरोबर जरा व्हिडिओला सुरुवात करूया. श्री किसनलालजी सारडा यांचे दिवंगत वडील श्रीमान बस्तीरामजी सारडा यांच्या स्मरणार्थ किसनलालजी सारडा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावाने स्थापन केलेल्या ट्रस्ट मातोश्री रामप्यारी सारडा धार्मिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री गुरु गंगेश्वर वेद मंदिर बांधले आहे. हे भव्य वेद मंदिर एक नाजूक आणि सुंदर स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आहे. जीवनशिल्पाचे मूर्त स्वरूप म्हणून कल्पना असलेले वेद मंदिर हे मानवतेला एक अनोखी देणगी आहे. वेद मंदिर हे आधुनिक काळातील प्रकाशवाहक गुरु गंगेश्वर महाराज यांना समर्पित आहे. पृथ्वीवर ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या गुरुजींचे जीवन इथेच विसावले. येथे सत्य, चांगुलपणा आणि सौंदर्याचा दुर्मिळ संगम आहे. वेद अभ्यासकांसाठी हे एक तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. आत प्रवेश केल्यावरच आपल्याला लागतो एक भव्य सभामंडप आणि त्याच्या बाजूला असलेले हे भगवान महादेवांचे एक सुंदर मंदिर. मंदिरामध्ये भव्य शिवलिंग आणि त्याच्यासमोर भव्य नंदी महाराज आहेत. शिवलिंगाला पितळी आवरण घातलेले आहे आणि ह्या शिवलिंगाच्या वरच्या साईडला आणखीन एक आपल्याला पारद स्वरूपातले भव्य शिवलिंग आपल्याला इथे बघायला मिळते. इथे प्रभू श्रीरामांचे एक सुंदर मंदिर आहे. लक्ष्मण आणि सीतामैया यांच्या खूपच सुंदर मूर्ती इथे आपल्याला आढळून येतात. धनुर्धारी श्रीराम आणि मंदिराच्या समोर असलेले श्री बजरंग खरोखरच अलौकिक. इथे श्री गणेशांची मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मूर्ती अतिशय प्रसन्न आहे आणि मन तृप्त होते.
हा संपूर्ण मंदिराचा सभागृहाचा 360 व्ह्यू. हे मंदिर वेदांना समर्पित असल्यामुळे इथे वेदांची एक आवृत्ती आपल्याला बघायला मिळते, जी खूपच प्राचीन आहे. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे 4ही वेद या एकाच आवृत्तीमध्ये आपल्याला बघण्याचा दुर्मिळ योग इथे जुळून येतो. ही आवृत्ती बरीच प्राचीन आहे. तसेही वेद हे जगातले सगळ्यात पहिला ग्रंथ किंवा पुस्तक आहे असं मानण्यात येतं. इथे ह्या वेदाची ही आवृत्ती खूप काळजीपूर्वक जपलेली आहे. गुरु गंगेश्वर महाराज ज्यांना हे मंदिर समर्पित आहे, त्यांनी वेदाचा अभ्यास केलेला आणि वेदासाठी आणि वेदांच्या प्रचारासाठी आपलं जीवन समर्पित केलं होतं. मंगलमय असा कुर्मावतार. किसनलालजी सारडांच्या धार्मिक प्रतिष्ठानाच्या मार्फत पंढरपूर आणि आळंदी येथे धर्मशाळेचे आयोजन केलेले आहे, जे भक्तांना निवासासाठी उपलब्ध असते. इथे वेदांवर संशोधन पण होते आणि त्याचा प्रसारही होतो. त्यामुळे इथे काही वेद साहित्य आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडला वेदांवर एक संपूर्ण वाचनालय सुद्धा आहे. हा प्राचीन असा वटवृक्ष या मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणि त्याच्या प्राचीनत्वामध्ये एक अतिशय सुंदर भर घालतो. मंदिराच्या बाह्य भागावर सुंदर वेद कोरण्यात आलेले आहे, प्रदर्शित करण्यात आलेले आहे. मंदिराच्या कंपाऊंड वॉल वरही काही सुंदर वेद आणि त्यांचे श्लोक प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, वेदांना समर्पित हे सुंदर मंदिर तुम्हाला कसं वाटलं? असेच अपरिचित ठिकाणं आणि मंदिरांची विशेषता घेऊन मी आपल्यासमोर कायम येत असतो. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. पुन्हा भेटू अशाच एका अनोख्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर आणि गुड बाय. थँक्यू.